श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. साखरखेर्ड्याचे नानाजी काळे यांचे पंचम चिरंजीव कमलाकांत काळे म्हणजे महाराजांचे चुलत पुतणे यांना याज्ञिकी शिकण्यासाठी म्हणून इसवी सन 1943-44च्या दरम्यान मेहकरला पुरुषोत्तम भाऊंकडे ठेवले होते. श्री महाराजांच्या आई गंगामाय तब्येत चांगली राहत नसल्यामुळे त्यावेळी भाऊंकडे मुक्कामाला होत्या. त्यांना दम्याचा खूप त्रास होता. सारखा कफ पडत असे. कफ थुंकण्यासाठी एक डब्बा केला होता. त्यात थुंकल्यानंतर कुणीतरी कफ फेकून डब्बा स्वच्छ करून आणीत. कधीतरी कांता जवळपास असल्यास त्या कांताला कफ फेकून डब्बा धुवून आणण्यासाठी सांगत, परंतु लहान वय म्हणून म्हणा किंवा असमंजसपणामुळे म्हणा तो ते फेकण्याची टाळाटाळ करी व मायबाई पुढे तोंड वेंगाळून निघून जाई. एकदा श्री महाराज मेहकरला आले असता मायबाईजवळ बसून होते. तेव्हा मायबाई महाराजास म्हणाल्या, "अरे प्रल्हादा, हा कांता पहा ना, माझं काहीच ऐकत नाही. कफाचा डब्बा धुवून आण म्हटले तर डब्बा तर धुवून आणत नाहीच, परंतु माझ्याकडे पाहत तोंड वाकडे करून निघून जातो." तेव्हा महाराज म्हणाले, "मायबाई, आता मी आलो आहे ना, मी आणतो डब्बा स्वच्छ करून." आणि महाराजांनी तिथे असताना कफाचा डब्बा स्वच्छ करून आणावा, मायबाईंचे पाय चुरून द्यावेत व त्यांच्याजवळ जप करीत बसावे असा कार्यक्रम असे. परंतु कांताला मात्र या बाबतीत ते एका शब्दानेही बोलले नाही. असेच एकदा श्री महाराज काही कार्यक्रमानिमित्त मेहकरला आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, नानाबुवा जहागीरदार, तुकाराम गुरु धर्माधिकारी होते. भाऊंकडे या सर्वांचा मुक्काम होता. घर लहान पडते म्हणून सकाळच्या वेळी ही सर्व मंडळी माडीवर जाऊन संध्या जप करीत होती. त्यांचा संध्या जप झाल्यावर श्री महाराजांनी कांताला माडीवर बोलावून घेतले आणि त्याला आपल्याजवळ मांडी घालून बसायला सांगून त्याच्या डोक्यावर हात ठेवला व त्याला डोळे लावून एकाग्र चित्ताने रामाचं ध्यान करण्यास सांगितलं. तोही सांगितल्याप्रमाणे डोळे लावून बसला. थोड्या वेळाने श्री महाराजांनी त्याला, "तुला काय दिसते?" म्हणून विचारले. तेव्हा तो काहीच दिसत नाही म्हणाला. श्री महाराजांनी पुन्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला रामाचा आठव करीत रामरायाचे ध्यान करण्यास सांगितले. श्री महाराजांनी त्याच्यावर हा प्रयोग 2-3 वेळा केला, परंतु तो काहीच दिसत नाही म्हणाला. शेवटी महाराजांनी त्याला जाण्यास सांगितले. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परी शिष्य अनाधिकारी. दुसरं काय? अहो, परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, परंतु ते लोखंड शुद्ध असावे लागते. इतर धातूंचे म्हणजेच तांबे कथिलाचे परिसस्पर्श होऊनही सोनं होत नाही. श्री महाराज नेहमी म्हणायचे, बीज कितीही चांगलं असलं, सकस असलं तरी खडकावर धान्य पिकत नाही. अहो, वर्षा सर्वत्र सारखी होऊनही शेताची मशागत केली नसेल तर पीक चांगलं येत नाही. असंच काहीतरी कमलाकांत यांच्या बाबतीत झालं असावं. आणि खरं म्हणजे त्यांना या विषयात त्यावेळी तरी विशेष गोडी नसावी. असो, शेंदूरजनला उत्तमराव देशमुखांकडे श्री महाराज बऱ्याच वेळा जात असत. त्यात कधी भागवत सप्ताह असे तर कधी एखादा धार्मिक कार्यक्रम, कधी रामायण तर कधी यज्ञ समारंभ. त्यावेळी उत्तमराव बैलधमणी पाठवून महाराजांना बोलावून घेत व परत जातेवेळी बैलधमणीने पोहोचवून देत असत. इसवी सन 1942मध्ये उत्तमरावकडे श्री महाराजांचा भागवत सप्ताह झाला. गावातील बरीच स्त्री पुरुष मंडळी भागवत श्रवणास येत होती. सुबत्तेचा काळ होता, त्यामुळे भागवत समाप्तीच्या दिवशी बरेच धान्य भागवतापुढे आले. दुसऱ्या दिवशी रामरायाला नैवेद्य करून व प्रसाद घेऊन श्री महाराज साखरखेर्ड्याला जाण्यासाठी निघाले. तेव्हा उत्तमराव म्हणाले, "आलेले धान्य सध्या येथेच राहू द्या. 2-4 दिवसांनी बैलगाडीने साखरखेर्ड्यास पोहोचते करतो." महाराज बरं म्हणाले. श्री रामानंद महाराजांचं संस्थान मुख्यतः भिक्षेवर चालत असे. श्री महाराज रोज गावात झोळी घेऊन रामदासी भिक्षा मागत असत. श्री रामानंद महाराजांच्या व श्री रामरायाच्या कृपेने काही कमी पडत नसे, परंतु तरीही रामकार्यार्थ महाराज परगावी गेले म्हणजे मायबाईंची थोडी ओढाताण होई.
गेल्या 10 दिवसापासून भागवत सप्ताहानिमित्त श्री महाराज शेंदूरजनलाच होते, त्यामुळे भिक्षाफेरी बंद होती. श्री रामानंद महाराज मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांचा ओघ सारखा सुरू असे. मायबाईच्या प्रेमाग्रहामुळे येणारे भक्त कोणी प्रसाद घेऊन तर कोणी सायं उपासनेला थांबून मुक्काम करूनच जात असत. त्यामुळे मायबाई प्रल्हादाबरोबरच येणाऱ्या धान्याची वाट पाहत होत्या. परंतु प्रल्हादाला असं रिक्त हस्ते आलेलं पाहून त्यांना त्याला काय पुसावं हे कळेना. तेव्हा श्री महाराज नमस्कार करतेवेळी मायबाईंना म्हणाले, मायबाई, उत्तमराव भागवतापुढे आलेलं धान्य 2-4 दिवसांनी पोहोचतं करतो म्हणाले. त्यावर मायबाई काहीही बोलल्या नाहीत. 2-3 दिवस निघून गेले, परंतु उत्तमरावांकडील गाडी काही आली नाही. दुसऱ्या दिवशी श्री महाराज सकाळी भिक्षेला गेले असता मायबाईंनी निरोप पाठवून गावातील न्हाव्याला बोलावून घेतले व म्हणाल्या, अरे, तू तुझा घोडा घेऊन शेंदूरजनला जा व उत्तमरावांकडे भागवतासमोर आलेलं धान्य थोडंफार घोड्यावर घेऊन ये. तो हो म्हणाला व घोडा घेऊन मंदिरापाशी आला. तेवढ्यातच श्री महाराज भिक्षा मागून आले. मंदिरासमोर घोडा व न्हाव्याला पाहून महाराजांच्या सर्वच लक्षात आलं. भिक्षाझोळी रामासमोर ठेवून व नमस्कार करून महाराज मायबाईला म्हणाले, मायबाई, उत्तमराव 2-4 दिवसात भागवताचं धान्य पाठवणार आहेतच, तेव्हा आता घोडा घेऊन याला पाठवायचं का? मायबाई नको म्हणाल्या आणि त्याच दिवशी दुपारच्या वेळी धान्य घेऊन उत्तमरावकडील गाडी आली. असो. साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी एका साधकाला सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्यांच्या ओटीत घातले, हा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.